शेगावकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। शेगाव विकास योजना नकाशा अर्थात डीपी प्लॅनला अंतिम मंजुरात मिळाली। वादग्रस्त ठरलेला डीपी प्लॅन ज्यामुळे सर्व शेगावकर या ठिकाणी हैराण झाले होते। प्रत्येक नागरिक शेगावचा आपली जागा डीपी प्लॅनमध्ये गेली का याचा शोध घेत होता। जे पुण्यावरून आलेली जे हरकती आपण घेतल्यासाठी समिती होती त्या ठिकाणी मी सुद्धा 2 दिवस उपलब्ध होतो नागरिकांना मदत करण्यासाठी। ज्यांनी हरकती घेतल्या त्यापैकी 40 हरकती त्या हरकत घेणाऱ्या समितीने शासनाकडे प्रस्तावित केल्या। त्यापैकी 21 हरकतींना मंजूर करण्यात आल्या आणि 19 हरकती अमान्य करण्यात आल्या। प्राथमिक या नकाशाच्या माहितीचं मी अवलोकन केलं असता प्रथमदर्शनी असं दिसते की यामध्ये असंख्य त्रुटी आहेत आणि शेगाव नगरपालिकेमध्ये उद्यापासनं 1 महिना तो नोटीस बोर्डवर लावण्याच्या त्यामध्ये सांगितलं आहे की 1 महिना हा नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर टांगून ठेवण्यात येईल आणि नागरिकांच्या अवलोकनार्थ राहील। आणि महत्त्वाचे म्हणजे याच्यात असंख्य त्रुटी आहेत। शेगाव शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपापल्या परीने आपण या बाबतीत प्रयत्न करा। जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांना माहिती आहे, जे शिक्षित आहेत, रिटायर्ड इंजिनियर असतील, कारण हा प्लॅन शेगाव शहराचं 20 वर्षाचं भविष्य ठरवणारा आहे। प्राथमिकदृष्ट्या मी अवलोकन केला असेल असंख्य त्रुट्या आढळल्या। शासन दरबारी रेटा आपण निर्माण केल्यास अधिक चांगला प्लॅन होऊ शकतो। जर नागरिक यावेळी झोपेत राहिले तर येणाऱ्या 20 वर्ष या प्लॅनला 1 महिन्यानंतर मान्यता मिळेल आणि हाच प्लॅन गृहीत धरला जाईल। शासन दरबारी जे सत्ताधारी आहेत त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती की आपण या कामी शेगाव शहराच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका। कृपया सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि शहराचा विकास सुद्धा झाला पाहिजे। कोणती ना कोणती जागा आरक्षणात होईल, परंतु हितसंबंध जोपासून ज्या जागा गोरगरिबांच्या या हरकतीमध्ये या डीपी प्लॅनमध्ये घालण्यात आल्या त्याबाबत नागरिकांनी जागृत राहून अजूनही निर्णय घ्यावा। धन्यवाद। अधिक माहितीसह मी आपल्यापुढे उपलब्ध होईल। अजून माझा शेवटचा शब्द लक्षात घ्या, प्राथमिक अवलोकन केले असता यामध्ये असंख्य त्रुट्या आढळल्या। तज्ज्ञ व्यक्तीं सर्व शेगाव शहरातील तज्ज्ञांना विनंती, जे जाणकार आहेत त्यांनी या कामी नागरिकांना मदत करावी। माझ्याकडे जी माहिती उपलब्ध होईल ती मी आपणास व्हिडिओपर्यंत शेगावकरांच्या समोर मांडेल। धन्यवाद। तुर्तास एवढेच।